पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। कुठलेही बटन दाबले तरी भाजपला मतदान होत असल्याचा आरोप होतोय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून हा आरोप करण्यात आलेला आहे। 1.5 तासापासून प्रभाग क्रमांक 25 मध्ये मतदान बंद आहे। घटनास्थळी आता पोलीस दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय मतदानाचा दिवस आणि आजच्या दिवशीच हा सगळा गोंधळ पाहायला मिळतोय। कुठलेही बटन दाबले तरी भाजपला मतदान केलं जाते असा आरोप आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे करते। नक्कीच काही वेळापूर्वी हा गोंधळ निर्माण झालेला होता आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त सध्या या मतदान केंद्रावर वाढवण्यात आलेला आहे। आता जे आरोप करणारे कार्यकर्ते पदाधिकारी होते याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे पदाधिकारी होते, ते आता या केंद्रावरून बाहेर निघालेले आहेत। जी ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीन मध्ये कोणतंही बटन दाबलं तरी ते मत भाजपला जाते अशा पद्धतीचा आरोप त्या पदाधिकाऱ्यांचा होता। काही नागरिक जे मतदान करून बाहेर आलेले होते त्यांनी असं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर इथे मोठा गोंधळ निर्माण झालेला होता आणि त्यामुळे सध्या सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, या भागाचे पोलीस उपायुक्त आहेत, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि गेल्या 1.5 तासांपासून इथं मतदान आहे ते बंद झालेलं होतं, कारण की ईव्हीएम मशीन ही बंद पडण्यात आलेली होती। आता नवीन ईव्हीएम मशीन आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि ती बसून पुन्हा एकदा मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरू केली जाणार आहे। पण काही वेळापूर्वी मोठा गोंधळ या मतदान केंद्रावर घडलेला होता। प्रभाग क्रमांक 25 मध्ये ही जी शिवाजी मराठा हायस्कूल आहे तिथे जे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर एका बूथ मध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता। या दरम्यान इथले जे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे आहेत, रुपाली पाटील आहेत, असे जे महत्त्वाचे उमेदवार या भागातले आहेत ते सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेले होते आणि मोठा गोंधळ निर्माण झालेला होता आणि त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता मात्र नवीन ईव्हीएम मशीन आणण्यात आलेली आहे आणि ती बसून पुन्हा एकदा मतदानाची प्रक्रिया ही सुरू केली जाईल। सध्या वातावरण इथलं शांततेत आहे। जे आरोप करणारे पदाधिकारी होते ते आता इथून बाहेर गेलेले आहेत, मात्र पोलिसांचा बंदोबस्त अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। जी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।